अशा प्रकारे सोप्या पद्धतीत केलेल्या गुळपापडीच्या वड्या करून खाऊन बघा, खूप छान होतात आणि पटकन होतात। नमस्कार, आज बनवते गुळपापडीच्या वड्या। त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे मोठी 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच वाटीने अर्धा वाटी सुकं खोबरं आणि पाऊण वाटी गूळ, 2 चमचे खसखस, अर्धा चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर आणि तूप। गॅस लावते। साधारण आहे ना अर्धा ते पाऊण वाटी तूप लागतं। आता अर्धा वाटी मी तूप घातलंय, त्याच्यात हे कणिक टाकते आणि मस्त भाजून घ्यायची आहे ती, लालसर खमंग भाजायची। असं आपण छान गव्हाचं पीठ स्लो गॅसवर भाजून घ्यायचं गुलाबी रंगापर्यंत। गव्हाचं पीठ भाजतंय तोपर्यंत मी छोट्या कढईमध्ये खसखस आणि खोबरं भाजून घेते। 2 मिनिटं भाजायची आहे। त्यातच खोबरं घालते, तर छान पैकी गुलाबी रंगावर भाजून घ्यायचंय। असं मस्त छान भाजून घ्या। आता त्याच्यात चिमटीभर मीठ टाका, कारण ना गोड पदार्थाला छान चव येते मिठाने। हे मस्त आता आपलं गव्हाचं पीठ भाजून झालंय। आता ह्याच्यात खसखस घालायची भाजलेली आणि खोबरं घालते भाजलेलं। वाव मावशी, मस्त सुगंध येतोय। खायला पण छान लागेल, खाऊन बघ, पौष्टिक वडी। ओके मावशी। एकीकडं ताटाला मी तूप लावून घेते, कारण ते ना लगेचच झाल्यावर ह्याच्यावर पसरवायचंय। आता हे सर्व मिक्स झालंय। आता जायफळ आणि वेलचीची पावडर घालते आणि लगेचच गूळ घालून एकजीव करायचंय। पाणी बिनी काही घालायचं नाहीये। हे असं छान मिक्स करायचंय। गूळ मस्त बारीक चिरून घेतलाय, त्यामुळे तो पिठामध्ये छान मिक्स होतो। हे बघा आपलं छान मिक्स झालंय। आता हे मी ताटात ओतून घेते। आणि हात लावायचं नाही, हात भाजतो, म्हणून मग वाटीने त्याला असं सारखं करायचं। असं थापून घ्यायचंय। मला मजा येते मावशी, मी करणार। कर 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 कर। आता हे गरम असतानाच आपण असे वडीचे खाच मारून घ्यायचे, कारण ती लगेच सुकते आणि मग वड्या चौकोनी चांगल्या पडत नाहीत। असं काजू कतलीच्या आकारात मी कापून घेतलेत मस्त। आता ह्या थंड झाल्यावर काढायच्या आहेत, तोपर्यंत बिलकुल काढायच्या नाहीत। असं परत मगाशी मी एक काच दिलेली, आता परत जराशी हे करा, म्हणजे ती लगेचच निघते ती। आता ह्या वड्या आपल्या हे बघा गुळपापडीच्या रेडी। अशा प्रकारे सोप्या पद्धतीत केलेल्या गुळपापडीच्या वड्या करून खाऊन बघा, खूप छान होतात आणि पटकन होतात।